हॅलो एव्हरीवन, आणखी एका नव्या रेसिपीसह स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत जाळीदार खमंग असा ढोकळा। चला तर मग बघूया। इथे मी ढोकळा बनवण्यासाठी मेजरिंग कप्स आणि स्पूनचा वापर करणार आहे। आणि परफेक्ट असा ढोकळा बनावा यासाठी आपण इथे हिरा बेसन पीठ वापरणार आहोत। चला तर मग बघूया। इथे आपण मिक्सर जारमध्ये 1 टेबलस्पूनच्या मेजरिंग स्पूनने 3 चमचे पिठी साखर टाकून घेऊया। यानंतर याच 1 टेबलस्पूनने 3 चमचे तेलही आपण यामध्ये ओतून घेऊया। आता यामध्ये हाफ टेबलस्पूनचे आणखी 3 चमचे यामध्ये पाणी टाकून घेऊया। हे झाल्यानंतर यामध्ये मेजरिंग स्पूनच्या सर्वात छोट्या मेजरिंग स्पूनने आपण हिंग आणि हळद यामध्ये टाकूया। यानंतर मेजरिंग स्पूनच्या ज्या स्पूनवर TSP म्हणजेच 1 टीस्पून असे लिहिलेले आहे त्या स्पूनने आपण 1 टीस्पून मीठ टाकून घेऊया। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेऊया। हे बघा, हे सर्व मिश्रण एकसारखे असे मिक्स झाले आहे। यानंतर आपण 1 कप आणि हाफ कप बेसन पीठ या कप्समध्ये मोजून घेऊया। आणि हे 1.5 कप बेसन पीठ आपण या मिक्सर जारमध्ये ओतूया। यानंतर 1.5 कप बेसन पीठच्या निम्मे म्हणजेच पाऊण कप आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया। ढोकळा बनवण्यासाठी इथे तुम्ही हाफ टीस्पून सायट्रिक ॲसिड वापरू शकता। इथे मी सायट्रिक ॲसिड न वापरता हाफ टेबलस्पून लिंबाचा रस वापरला आहे। हा आपण या मिक्सर जारमध्ये ओतून घेऊया। आणि हे सर्व मिश्रण मिक्सर जारला आपण फिरवून घेऊया आणि याची स्मूथ अशी पेस्ट तयार करूया। हे बघा, इथे आपली ही पेस्ट तयार झाली आहे। ही पेस्ट खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा प्रकारे आपल्याला ही बनवून घ्यायची आहे। हा ढोकळा मी इडली पात्रामध्ये बनवणार आहे। यासाठी मी या इडली पात्राच्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण केक टिनला सर्व बाजूने छान असे तेल लावून घेऊया। हे बघा, इथे मी ब्रशच्या साहाय्याने या केक टिनला तेल लावून घेतले आहे। यानंतर तयार पिठामध्ये आपण 1 इनोचे पॅकेट टाकून घेऊया। आणि हा इनो ॲक्टिवेट करण्यासाठी इथे आपण त्यामध्ये थोडेसे पाणी टाकूया। आणि यानंतर विस्करच्या साहाय्याने हे पीठ छान असे फेटून घेऊया। हे बघा, इथे या पिठाचा कलरही चेंज झाला आहे आणि पिठाचे प्रमाणही दुपटीने वाढले आहे। आता हे पीठ आपण केक टिनमध्ये ओतून घेऊया। यानंतर या पद्धतीने टॅप करून आपण यातले सर्व एअर्स काढून घेऊया। आणि यानंतर 30 मिनिट मीडियम फ्लेमवर आपण आता हे पीठ वाफवून घेऊया। हे बघा, 30 मिनिट झाले आहे। आता आपण चेक करून बघूया। आपला हा ढोकळा छान असा शिजलेला आहे। हे बघा, छान अशी त्याला जाळीही पडलेली आहे। आता हा ढोकळा 10 मिनिट आपण थंड होण्यासाठी काढून ठेवूया। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण फोडणीचे पाणी बनवून घेऊया।
हे बघा, इथे कढईमध्ये तेल गरम झाले आहे। यामध्ये आता आपण मोहरी, यानंतर कढीपत्ता, काही हिरव्या मिरच्या आणि थोडेसे हिंग यामध्ये घालूया। कोथिंबीर, हे सर्व छान परतल्यानंतर यामध्ये आपण 1 कप पाणी ओतून घेतले आहे। आणि यामध्ये आता आपण 1 चमचा पिठी साखर घालून घेऊया आणि हे सर्व छान असे मिक्स करून घेऊया। इथे आपले हे फोडणीचे पाणी तयार झाले आहे। तिखट आणि गोड असे हे पाणी आपले इथे तयार झाले आहे। इथे हा ढोकळा थंड झालेला आहे। आता सुरीच्या साहाय्याने आपण याच्या कडा सैल करून घेऊया। आणि एका प्लेटवर आपण हा ढोकळा काढून घेऊया। हे बघा, या पद्धतीने। हे बघा, किती छान असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। अजिबातही केक टिनला हा चिकटलेला नाही। अगदी जाळीदार मऊसूद असा आपला हा ढोकळा इथे तयार झाला आहे। आपण तो कट करून बघूया। हे बघा, किती सुंदर असा जाळीदार आपला हा ढोकळा इथे दिसत आहे। हे बघा, आता आपण या ढोकळ्याचे एकसारखे असे पीसेस कट करून घेऊया। या पद्धतीने मेजरिंग कप्सने जर तुम्ही हे पीठ मोजून घेतले आणि सर्व मेजरमेंट्स अगदी बरोबर घेतले तर तुम्हीही या प्रकारे सॉफ्ट आणि फ्लफी असा हा ढोकळा बनवू शकता। हे बघा, इथे मी या ढोकळ्याचे सर्व पीसेस कट करून घेतले आहे। आता यावर आपण तयार केलेले तिखट गोड हे फोडणीचे पाणी यावर ओतून घेऊया। हे पाणी या ढोकळ्यामध्ये सर्वत्र मुरले पाहिजे। या पद्धतीने आपल्याला हे यावर ओतून घ्यायचे आहे। या पाण्यामुळेच या ढोकळ्याला सुंदर अशी चव येते। ढोकळा तर इथे आपला तयार झाला आहे। आता आपण त्यासोबत चटणी तयार करूया। इथे मी कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अद्रकचे काही तुकडे, यानंतर चवीनुसार मीठ आणि ही चटणी एकदम स्मूथ बनण्यासाठी इथे आपण ढोकळ्याचे काही बारीक असे तुकडे यामध्ये कुस्करून घालूया। यानंतर यामध्ये थोडेसे पाणी ओतून मिक्सर जारला आपण ही चटणी वाटून घेऊया। हे बघा, इथे आपली छान अशी ढोकळ्यासाठी हिरवीगार अशी चटणी तयार झाली आहे। आता एका प्लेटमध्ये आपण हा ढोकळा आणि चटणी सर्व करूया। हे बघा, तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा किती छान असा जाळीदार इथे तयार झाला आहे। अगदी मार्केटला भेटतो त्याच पद्धतीचा आपला हा ढोकळा इथे दिसत आहे। यानंतर या ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी तयार केलेली हिरवी चटणी आपण या वाटीमध्ये ओतून घेऊया। आणि दुसऱ्या वाटीमध्ये चिंचेची आंबट, तिखट, गोड अशी ही चटणी आपण ओतूया। या चिंचेच्या चटणीची रेसिपी याआधी आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथे तुम्हीही बघू शकता। हे बघा, इथे आपले हे खमंग जाळीदार ढोकळ्याची प्लेट रेडी झाली आहे। चला तर मग तुम्हीही बनवा आणि माझी ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।